नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन। तर हा ब्लाउजचा माप आहे 5.5 शोल्डर टाकलेला आहे, 38 इंचाची छाती आहे आणि त्यानंतर 34 इंचाची कमर आहे। इथे अशा प्रकारे मापे टाकून आपण ब्लाउजचा बॅक पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कटिंग करायचा आहे। जो गळा आपण डिझाइन करणार आहोत तो गळा आपल्याला इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे पाहू शकता लावायचे आहे। जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला अस्तर अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे आणि अस्तर जोडताना नेहमी आपल्याला टाचणीचा वापर करायचा आहे। त्याच्यामुळे आपलं जे अस्तर आहे ते व्यवस्थित जोडलं जातं आणि आपलं अस्तर इकडे तिकडे सरकलं जात नाही। त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसतं। तर त्यासाठी आपल्याला टाचणीचा जो वापर आहे तो नेहमी करायचा। त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग छान येतं आणि आपल्याला शिवायला पण सोपं पडतं। तर इथे टाचणी अशा प्रकारे पिनअप केल्यानंतर पाहू शकता इझिली आपला जो गळा आहे तो इथे आपल्याला शिवायला सोपा पडतो। त्यासाठी टाचणीचा वापर जरूर करा। तर पाहू शकता इथे आपल्याला अस्तर जे आहे ते जोडून झालेला आहे आणि फक्त आपण गळ्याला शिलाई गेलेली आहे। तर गळा जो आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे आतमधल्या साइडनी पलटवून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला गळ्याला पाइपिंग करायची असेल तर तुम्ही अस्तर जे आहे ती सरळ बाजूने म्हणजे आतमधल्या बाजूने मेन फॅब्रिकचा जो काप आहे आपला त्याच्या आतमधल्या बाजूने जोडायचा। तर मी इथे सरळ बाजूने अस्तर जोडलेला आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे पलटवलं आहे आणि त्यानंतर इथे आता पाहू शकता वरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई आपल्याला खूपच आवश्यक असते। दाब शिलाई दिल्यामुळे आपले जे ब्लाउजची फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते आणि कापड जो आहे तो आपला उठल्यासारखा दिसत नाही। त्यासाठी आपल्याला दाब शिलाई द्यावंच लागतं। तर पाहू शकता इथे पंचकोनी गळ्यावर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग आपल्याला ब्लाउजची डिझाइन तयार करायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही पाहून सुद्धा जे नवीन शिकणारे असेल त्यांना सुद्धा पाहून ही ब्लाउज डिझाइन इझिली बनवता येणार। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। पूर्ण स्टेप बाय स्टेप डिझाइन कशा प्रकारे बनवायची आणि आपल्या डिझाइनला कशा प्रकारे आपल्याला छान फिनिशिंग येणार याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित नीट कळेल। तर पाहू शकता इथे आपल्याला चारही साइडनी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला पूर्ण शिलाईने जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित अगदी परफेक्ट एक सरळच यायला पाहिजे। वाकडी तिकडी न करता आपण हळूहळू थोडीशी व्यवस्थितच आपल्याला शिलाई इथे मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाहेर आलेला जो कापड आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे पूर्ण चारही साइडने आपल्याला जो कापड आलेला आहे बाहेर तो अशा प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे काही डिझाइन बनवायची आहे ती समोर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला साडीला छोटासा काट असो किंवा मोठा काट असो पण डिझाइन कस्टमरांना आपल्याला बनवून द्यायची असतं। त्यासाठी इथे पाहू शकता मी छोट्या काटापासून अगदी सोपी आणि सुंदर आणि कस्टमरांना पण आवडणार अशा प्रकारे इथे मी डिझाइन तयार करणार आहे। तर डिझाइन करताना आपल्याला छोटा काट असो किंवा मोठा तर आपल्याला डिझाइन आवश्यकच असते। तर पाहू शकता इथे पंचकोनी गळ्यावर अशा प्रकारे पहिले चॉकने मी मार्क करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपला छोटासा जो काट आहे तो काट आपल्याला इथे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे। आणि जॉईन करताना आपल्याला अगदी कडेने इथे पहिले एक शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने आणि त्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे इथे प्लेट्स लावून घ्यायची आहे। म्हणजे आपली जी आहे ती काठ जो इथे आपल्याला प्लेट्स देऊन त्या साइडनी अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर मध्यात आपल्याला इथे प्लेट्स दिलेली आहे मधल्या साइडनी, तर पाहू शकता। आणि त्यानंतर वरच्या साइडनी आपल्याला पण इथे अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे। तर दोन साइडनी आपल्याला शिलाई लावून घ्यायची असते। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे एक शिलाई खालून आणि एक शिलाई वरून आणि त्यानंतर आपला जो काट आहे तो अशा प्रकारे पूर्ण पॅच झालेला आहे। आपल्याला 2-2 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहे चौकोनी आणि त्यानंतर सुईच्या सहाय्याने आपल्याला गोल करून अशा प्रकारे जो पानाचा आकार असतो त्या टाइप आपल्याला इथे असे छोटे छोटे बनवून घ्यायचे आहे। तर पाहू शकता इथे 2 बनवले आहे। तुम्हाला आपल्याला जेवढे डिझाइन
नंतर ते आपल्या डिझाईनला इथे आपल्याला पॅच करायचे, जेवढे पाहिजे आपल्याला तेवढे इथे असे। आणि हे बनवायला खूपच सोपे आहे आणि याच्यापासून जी डिझाईन तयार होते ती पण खूपच सुंदर दिसते। तर ही आहे कॉन्ट्रास्ट मध्ये जर केलं तर आणखीनच छान दिसते। तर पाहू शकता इथे साडी आणि ब्लाउज एकाच कलर मध्ये असल्यामुळे इथे अशा प्रकारे मी ते तयार करून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला इथे वरून काठावर ते पॅच करायचे आहे, किंवा काठाच्या तुम्ही आतमधल्या साईडनी पण गळ्याला वरून लावू शकता। तर इथे मी खालच्या साईडनी काठाला अशा प्रकारे लावून घेत आहे पूर्ण। तर जेवढे आपल्याला लावायचे आहे तेवढे थोडे दूर दूर अंतरावर लावायचे, म्हणजे 5-5 इंच अंतर सोडून, आणि त्याच्यामुळे आपली डिझाईन आहे ती ओळखू येणार आणि जास्त गजगज पण दिसणार नाही त्याच्यासाठी। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे पूर्ण जे आहे ते आपल्याला गळ्याला लावून घ्यायचे आहे खालच्या साईडनी। तर पाहू शकता मैत्रिणींनो, आपण इथे पूर्ण जे आहे ते बनवलेले पाकळी तर पूर्ण इथे अशा प्रकारे खालच्या साईडनी लावून घेतलेले आहे। तर इथे अशा प्रकारे त्यानंतर वरून आपल्याला त्याच्यावर लेस लावायची आहे। तर पाहू शकता इथे लेस जी आहे ती कॉन्ट्रास्ट मध्ये थोडीशी वापरायची, म्हणजे आपली डिझाईन ती आहे ती आणखी उठावदार दिसते। तुमच्या कापडानुसार जी कोणती लेस सूट होत असणार ती इथे आपल्याला वापरायची आहे। तर पाहू शकता इथे आपण खालच्या साईडनी लेस लावून घेतलेली आहे, आणि त्यानंतर वरच्या 2 साईडनी पण आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचे सर्वात लास्ट मध्ये जी आपल्या पाठीमागच्या साईडने आपल्याला 1 इंचाची आपल्याला तुरपाईची पट्टी लावायची असते, ती पण आपल्याला इथे अशा प्रकारे जॉईन करून जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी आपल्या ब्लाउजच्या कमरनुसार लावून घ्यायची आहे। आणि ती पट्टी आपल्याला सरळ साईडनी लावून आतमध्ये पलटून घ्यायची असते। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण आपली जी पट्टी आहे ती पण इथे आपण लावून घेतलेली आहे। तर खूप सुंदर अशी आपली ब्लाउजची डिझाईन इथे तयार झालेली आहे। आणि त्या पाकळीवर तुम्ही इथे तिथे छोटे छोटे जे मोती असतात ते इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे, छोटे किंवा मोठे गोल्डन कलरचे। तर अशा प्रकारे आपली जी ब्लाउजची डिझाईन आहे खूपच सुंदर इथे तयार झालेली आहे। आणि ही ब्लाउज डिझाईन तुम्ही सहज इझिली कोणत्याही साडीवर बनवू शकता। तर खूप सुंदर आणि सोपी ब्लाउजची डिझाईन इथे आपण तयार केलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।